जय जय रघुवीर समर्थ। दशक प्रथम स्तवनांचा। श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम। ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद, भक्ती मार्ग श्रीराम। नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम। भक्तीचे नियोगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव, ये ग्रंथी श्रीराम। मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय, बोलिला असे श्रीराम। शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय, बोलिला असे श्रीराम। शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय, बोलिला असे श्रीराम। मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय, बोलिला असे श्रीराम। मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय, बोलिला असे श्रीराम। मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे श्रीराम। मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण, बोलिले असे श्रीराम। नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम। ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादिले, नवचे कदा श्रीराम। तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी, बोलिला श्रीराम। नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती, आणि मुख्य आत्मप्रचिती, शास्त्रे सहित श्रीराम। नाना संमती अन्वये, म्हणोनी मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये, प्रत्यक्ष आता श्रीराम। मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती, नाना ग्रंथांच्या संमती, भगवद्वाक्ये श्रीराम। शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत श्रीराम। भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे भागवत श्रीराम। इत्यादिक नाना ग्रंथ, संमतीस बोलिले येथ, भगवद्वाक्ये यथार्थ, निश्चयेसी श्रीराम। भगवद्वचनी अविश्वासे, ऐसा कवण पतित असे, भगवद्वाक्या विरहित नसे, बोलणे येतीचे श्रीराम। पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी श्रीराम। अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम। ऐसा अंतरी नासला, कामक्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे श्रीराम। कामक्रोधे लाथाडिला, तो कैसा म्हणावा भला,
अमृत सेविताची पावला मृत्युराहो श्रीराम. आता असो हे बोलणे अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम श्रीराम. मागा श्रोती आक्षेपिले जी ये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संगळित मार्गे श्रीराम. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा श्रीराम. मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम. योगियांचे परमभाग्य अंगी बाणी वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित श्रीराम. भ्रात अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती श्रीराम. आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची बंधू लागती भक्ती मार्गासी श्रीराम. बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे श्रीराम. नाना दोषते नासती पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे श्रीराम. नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणी श्रीराम. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान श्रीराम. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास प्रथम श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम. माझिये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक् शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी श्रीराम. तुझी ये कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व की जय श्रीराम. येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी, होऊन जाती देशोधडी नाम मात्रे श्रीराम. म्हणूनी नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती श्रीराम. वंदुनिया मंगळनिधी कार्य करिता सर्वसिद्धी, आघात अडथळे उपाधी बाधू सके ना श्रीराम. जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान, नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी श्रीराम. सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्रीराम. सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंदे डुल्लत, हरुषे निर्भर मुदित सुप्रसन्न वदनु श्रीराम. भव्य रूप वितंड
भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्णमस्तकी उदंड सिंधूरचर्चिला श्रीराम नाना सुगंध परिमळे थबथबा गळती गंडस्थळे तेथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे श्रीराम मुरडी व शुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणाक्षणा मंद सत्वी श्रीराम 14 विद्यांचा गोसावी हरस्वलोचन ते हिलावी लव लवित फडकावी फडई फडई कर्णथापा श्रीराम रत्नखचित मुगुटी झळाळ नाना सुरंग फाकती कीळ कुंडले तळपती नीळ वरी जडिले झमकती श्रीराम दंत शुभ्र सद्दट रत्नखचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु श्रीराम लवथवित मलपे दोंद वेष्टित कट्ट नागबंद क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झणत्कारे श्रीराम चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर दुधुक्कार टाके श्रीराम डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नाभी कमळी टकमका पाहे श्रीराम नाना याती कुसुममाळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्न जडित हृदय कमळा वरी पदक शोभे श्रीराम शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एक करी मोदक गोड तयावरी अतिप्रीती श्रीराम नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदुंग भरोवरी उपांग हुंकारे श्रीराम स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी श्रीराम ऋणझुणा वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोनी श्रीराम ईश्वर सभेस आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा साहित्य विषयी सुलभा अष्टनायका होती श्रीराम कैसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे श्रीराम ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती श्रीराम जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा श्रीराम जे मूर्ख अवलक्षण जे का हीणाहुनी हीण तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी श्रीराम ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कलौ चंडी विनायकौ श्रीराम ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्यास्तविला यथामती वांछा धरून चित्ती परमार्थाची श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आता वंदीन वेदमाता
श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूल वाग्देवता महामाया श्रीराम जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी श्रीराम जे योगियांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी श्रीराम जे महापुरुषाची भार्या अतिसंलग्न अवस्था तुर्या जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू श्रीराम जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानियांची विरक्ती नैराश शोभा श्रीराम जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदी पुरुषी दडी मारून राहे श्रीराम जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार नकळे ब्रह्मादिकांसी श्रीराम जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जयेचेनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्दी वदोनी उभा संसारनासी श्रीराम जे मोक्षश्रिया महामंगळा जे 17वी जीवनकळा हे सत्वलीळा सुसीतळा लावण्यखाणी श्रीराम जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळीकाळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे श्रीराम ऐसी बहुवेषे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे श्रीराम जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी सृष्टी रचना लोकतीनी विस्तार जयेचा श्रीराम जे परमार्थाचे मूळ नांतरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतःकरणी समाधिरूपे श्रीराम जे निर्गुणाची ओळखण जे अनुभवाची खूण जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी श्रीराम शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती नाना रूपी जयेसी स्तविती प्राणिमात्र श्रीराम जे वेदशास्त्रांची महिमा जे निरोपमाची उपमा जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे श्रीराम नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञेप्ती मात्र श्रीराम जे हरिभक्तांची निजभक्ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते श्रीराम जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी जे थोरा थोरासी गोवी जाणपणे श्रीराम जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे श्रीराम स्तवन भजन भक्ती भाव माये वाचून नाही ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम
म्हणूनी थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शारदास्तवननाम समास तिसरा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना कायकडे श्रीराम. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम. मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम. मायेच्या बळे करी नस्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा म्हणूनी करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा श्रीराम. आपल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता श्रीराम. जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू श्रीराम. तुझी येन अभयंकरी अनावर माया हे ओसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळो न जाये श्रीराम. आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निसी जालियानंतरे पुन्हा काळोखे श्रीराम. तैसा नभे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाके श्रीराम. सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा श्रीराम. का सरिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम. परिते सरिता मिळणी मागे वाहाळ मानी जेत जगे तैसा नभे शिष्य वेगे स्वामीच होये श्रीराम. परीस आपणा ऐसे करीना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा श्रीराम. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करिता नये म्हणूनी उपमान साहे सद्गुरूसी परिसाची श्रीराम. उपमे द्यावा सागर तरी तो अत्यंतचे क्षार अथवा म्हणो क्षीरसागर तरी तो नासेल कल्पांती श्रीराम. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू तैसा नभे की सद्गुरु कोमळ दिनाचा श्रीराम. उपमे म्हणो गगन तरी गगना परीसते निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरु सगगनाचा श्रीराम. धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा श्रीराम. आता उपमावा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद श्रीराम. म्हणूनी उपमे उणा दिनकर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर
आता उपमावा फणीवर तरी तोही भारवाही श्रीराम. आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ. सद्गुरुरूप ते निश्चळ जाणार नाही श्रीराम. सद्गुरुसी उपमावे अमृत तरी अमर धरिती मृत्युपंथ. सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी श्रीराम. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी श्रीराम. चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची दुभणी निष्कामासी न लगती श्रीराम. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्षलक्ष्मी श्रीराम. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक. सर्वदा अविनाश एक सद्गुरु पद श्रीराम. तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघवी. पंचभौतिक उठा ठेवी न चले तेथे श्रीराम. म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चौथा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान. जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम. जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ. तिची होये सुलभ संत संगे करुणी श्रीराम. वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे. नाना साधनी साजासे न पडे ठाई श्रीराम. जेथे परीक्षावंत ठकले नांतरी डोळसची अंध झाले. पाहत असताची चुकले निज वस्तूसी श्रीराम. हे दीपाचेनी दिसेना नाना प्रकाशे गवसेना. नेत्रांजनीही वसेना दृष्टी पुढे श्रीराम. 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी. तीव्र आदित्य कळारासी तोही दाखविना श्रीराम. जया सूर्याचेनी प्रकाशी पूर्णतंतू तोही दिसे. नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणादिक श्रीराम. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परितो दाखविना वस्तूसी. ते जयाचेनी साधकांसी प्राप्त होये श्रीराम. जेथे आक्षेप आटले जेथे प्रयत्न प्रस्तावले. जेथे तर्क मंदावले तर्किता निज वस्तुसी श्रीराम. वळे विवेकाची वेगडी पडे शब्दाची बोबडी. जेथे मनाची तातडी कामानये श्रीराम. जो बोलकेपणे विशेष सहस्रमुखांचा जो शेष. तोही सिणला निशेष वस्तू न संगवे श्रीराम. वेदे प्रकाशिले सर्वही वेदविरहित काही नाही. तो वेद कोणासही दाखवू सकेना श्रीराम. तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे. त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू श्रीराम. विचित्र कळा ये मायेची
परी ओळखी न संगवे वस्तूची, मायातीता अनंताची, संत सोये सांगती श्रीराम. वस्तुसी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संतांचे, या कारणी वचनाचे कार्य नाही श्रीराम. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नांतरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत श्रीराम. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नांतरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नांतरी बोलिजे माहेर, सायोज्य मुक्तीचे श्रीराम. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्धरूप श्रीराम. मोक्षश्रिया अलंकृत, ते हे संत श्रीमंत, जीवदरिद्री असंख्यात, नृपती केले श्रीराम. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचेनी हा ज्ञान विचार, दिधला नवचे श्रीराम. महाराजे चक्रवर्ती, झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही श्रीराम. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान, काय म्हणून वर्णावे श्रीराम. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, तेची जयाचे निवोळे, परब्रह्म अंतरी श्रीराम. ऐसी संतांची महिमा, बोलिजे तुतुकी उणी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा, प्रगट होये श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवन नाम समास 5वा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आता वंदू श्रोते जन, भक्तज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न, सत्यवादी श्रीराम. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नांचे श्रीराम. जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चये पुरुष श्रीराम. ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, नांतरी प्रत्यक्ष सुरवर, बैसले जैसे श्रीराम. की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांतस्वरूप सत्वागळी, जयाचेनी सभा मंडळी, परमशोभा श्रीराम. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे, भासती देवगुरु श्रीराम. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणी दृष्टी समोर, ब्रह्मांड नये श्रीराम. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्वकाळ निराभिमान, आत्मज्ञानी श्रीराम. ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रांसी लक्षिले, मने जयांच्या श्रीराम. जे जे काही आठवावे, ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काये अनुवादावे, ज्ञातेपणे करुणी श्रीराम.
परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक. भाग्यपुरुष काय एक सेवित नाही श्रीराम. सदा सेविती दिव्यांनी पालटा कारणी अवेट अन्ने. तैसीच माझी वचने पराकृते श्रीराम. आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर. परंतु पूजू नये हा विचार कोठेच नाही श्रीराम. तैसा मी एक वाग दुर्बळ श्रोते परमेश्वरची केवळ. यांची पूजा वाचा बरळ करू पाहे श्रीराम. व्युत्पत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही. भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची श्रीराम. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलतो सावकाश. भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या श्रीराम. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी परी सामर्थ्य असे त्याच्या अंगी. तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो श्रीराम. व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक. परी त्यांची पिली निशंक तया पुढे खेळते श्रीराम. तैसा मी संतांचा अंकित तुम्हा संतांपाशी बोलत. तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की श्रीराम. आपलेची बोले वाऊगे त्याची संपादणी करणे लागे. परंतु काही सांगणे न लगे न्यूनते पूर्ण करावे श्रीराम. हे तो प्रीतीचे लक्षण स्वभावेची करी मन. तैसे तुम्ही संत सज्जन माय बाप विश्वाचे श्रीराम. माझा आशय जाणूनी जीवे आता उचित ते करावे. पुढे कथेसी अवधान द्यावे म्हणे दासानुदास श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते स्तवन नाम समास सहावा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर. नांतरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम. की हे सरस्वतीचे निजस्थान. की हे नाना कळांचे जीवन. नाना शब्दांचे भुवन यथार्थ होये श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव. की हे जगदीश्वराचे महत्व. नाना लाघवे सत्कीर्तिस्तव निर्माण कवी श्रीराम. की हे शब्दरत्नाचे सागर. की हे मुक्तांचे मुक्त सरोवर. नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम. अध्यात्म ग्रंथांची खाणी. की हे बोलके चिंतामणी. नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोतयांसी श्रीराम. की हे कल्पनेचे कल्पतरू. की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू. नाना सायोज्यतेचे विस्तारू विस्तारले श्रीराम. की हा परलोकीचा निजस्वार्थू. की हा योगियांचा गुप्तपंथू. नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला श्रीराम. की हे निरंजनाची खूण. की हे निर्गुणाची ओळखण. माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी श्रीराम. की हा श्रुतीचा भावगर्भ. की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ. ना तरी होये सुलभ निजबोध कविरूपे श्रीराम.
कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो, विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण, ते हे कवी श्रीराम. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाडकीर्ती, विस्तारली श्रीराम. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ, कवीचे निप्रसादे श्रीराम. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचे मतिप्रकाश, कवित्वास होये श्रीराम. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता, नाना प्रकारे श्रीराम. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्यपद्ये भेदाभेद, पदत्रास करते श्रीराम. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार, ते हे कवी श्रीराम. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी श्रीराम. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषीचे महत्त्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते, कवी वाखाणिते श्रीराम. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार, सकळ सृष्टीसी श्रीराम. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विणतो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञता श्रीराम. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक, सकळ जनासी श्रीराम. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेणी पंडिता अंगे बाणली, परमयोग्यता श्रीराम. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार, नमन त्यांसी श्रीराम. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती, ज्यांच्या मुखे श्रीराम. परोपकारा कारणी, नाना निश्चय अनुवादणी, सेखी बोलिले पूर्णपणे, संशयातीत श्रीराम. की हे अमृताचे मेघ बोळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले, सरोवर हे श्रीराम. की हे विवेकनिधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचे विचारे, कोंदाटले हे श्रीराम. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणि उणे, लाधले पूर्वसंचिताच्या गुणे, विश्वजनासी श्रीराम. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा कारणे श्रीराम. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, नांतरी भक्तीची फळश्रुती, फळास आली श्रीराम. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना श्रीराम. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वरस्तवन नाम समास सातवा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम. आता बंधू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा. जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठतु भरे श्रीराम. नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदये रवौ. मद्भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद. नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचा हृदयी. माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा श्रीराम. या कारणे सभाश्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ. नाम घोषे घडघडाट, जय जयकारे गरजती श्रीराम. प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरिकीर्तने. वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर श्रीराम. परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद. अध्यात्म विद्या भेदाभेद, मंथन जेथे श्रीराम. नाना समाधानी तृप्ती, नाना आशंका निवृत्ती. चित्ती बैसे ध्यानमूर्ती, वाग्विळासे श्रीराम. भक्त प्रेमळ भाविक, सभ्य सखोल सात्विक. रम्य रसाळ गायक, निष्ठावंत श्रीराम. कर्मशीळ आचारशीळ, दानशीळ धर्मशीळ. शुचिस्मंत पुण्यशीळ, अंतरशुद्ध कृपाळू श्रीराम. योगी वितरागी उदास, नेमक निग्रह तापस. विरक्त निस्पृह बहुवस, अरण्यवासी श्रीराम. दंडधारी जटाधारी, नाथपंथी मुद्राधारी. एक बाळ ब्रह्मचारी, योगेश्वर श्रीराम. पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी. महायोगी आणि जनस्वी, जनासारिखे श्रीराम. सिद्ध साधू आणि साधक, मंत्रयंत्र शोधक. एकनिष्ठ उपासक, गुणग्राही श्रीराम. संत सज्जन विद्वज्जन, वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन. प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान, विमळ करते श्रीराम. योगी व्युत्पन्न ऋषेश्वर, धूर्क तार्किक कवीश्वर. मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की श्रीराम. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी, तत्वज्ञानी पिंडज्ञानी. योगाभ्यासी योगज्ञानी, उदासीन श्रीराम. पंडित आणि पुराणिक, विद्वांस आणि वैदिक. भट आणि पाठक, यजुर्वेदी श्रीराम. महाभले महाश्रोत्री, याज्ञिक आणि अग्निहोत्री. वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करते श्रीराम. भूत भविष्य वर्तमान, जयास त्रिकाळाचे ज्ञान. बहुश्रुत निराभिमान, निरापेक्षी श्रीराम. शांती क्षमा दयाशीळ, पवित्र आणि सत्वशीळ. अंतरशुद्ध ज्ञानशीळ, ईश्वरी पुरुष श्रीराम. ऐसे जे का सभा नायक, जेथे नित्यानित्य विवेक. त्यांचा महिमा अलौकिक, काय म्हणून वर्णावा श्रीराम. जेथे श्रवणाचा उपाये आणि परमार्थ समुदाये. तेथे जनासी तरणोपाये, सहजची होये श्रीराम. उत्तम गुणाची मंडळी, सत्वधीर सत्वागडी. नित्यसुखाची नभाडी, जेथे वसे श्रीराम. विद्यापात्रे कळापात्रे, विशेष गुणांची सत्पात्रे. भगवंताची प्रीतीपात्रे, मिळाली जेथे श्रीराम. प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंची आणि परमार्थी. गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती, संन्यासादिक श्रीराम. वृद्ध तरुण आणि बाळ, पुरुष स्त्रियादिक सकळ. अखंड ध्याती तमाळ नीळ, अंतरयामी श्रीराम. ऐसे परमेश्वराचे जन, त्यांसी माझे
अभिवंदन जयाचेनी समाधान अकस्मात बाणी श्रीराम. ऐसिये सभेचा गजर तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंतांचे श्रीराम. जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती, ऐसा निश्चय बहुता ग्रंथी महंत बोलिले श्रीराम. कलौ कीर्तन वरिष्ठ जेथे होयते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आता स्तवू हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ, नांतरी समर्थामध्ये समर्थ. योग हा श्रीराम आहे तरी परमसुगम, परिजनासी जाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म. सत्समागमाकडे श्रीराम, नाना साधनांचे उधार, हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार. वेदशास्त्री जे सार ते अनुभवासये श्रीराम, आहे तरी चहूकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे. उदासपरी एकीकडे पाहता दिसेना श्रीराम. आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगी समर्थ, इतरांचा हा गुह्यार्थ सहसा न कळे श्रीराम. साराचेही निजसार अखंड अक्षय अपार, नेबू न सकती तस्कर काही केल्या श्रीराम. तयास नाही राजभये अथवा नाही अग्निभये, अथवा स्वापद भये बोलोचनये श्रीराम. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना, काळांतरी चळेना जेथीचा तेथे श्रीराम. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे, अथवा नभे अधिक उणे बहुता काळे श्रीराम. अथवा ते घसवटेना अथवा अदृश्य होयेना, नांतरी पाहता दिसेना गुरु अंजने विण श्रीराम. मागा योगिये समर्थ त्यांचाही निजस्वार्थ, यासी बोलिजे परमार्थ परमगुह्य म्हणूनी श्रीराम. जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला, येरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम. अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्म मृत्यूची, आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभे श्रीराम. माझ्या विवेके मावळे सारासार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे अंतरयामी श्रीराम. ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड, पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे श्रीराम. प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला श्रीराम. ब्रह्मस्थित बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी, कुहीट झाली श्रीराम. ऐसा हा परमार्थ, जो करी त्याचा निजस्वार्थ. आता या समर्थास समर्थ, किती म्हणूनी म्हणावे श्रीराम. या परमार्थाकरिता ब्रह्मादिकांसी विश्रामता, योगी पावती तन्मयता परब्रह्मी श्रीराम. परमार्थ सकळास विसावा, सिद्ध साधू महानुभावा. सेखी सात्विक जडजीवा, सत्संगे करुणी श्रीराम. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी श्रीराम.
परमार्थ तापसांसी थार, परमार्थ साधकांसी आधार, परमार्थ दाखवी पार, भवसागराचा श्रीराम. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे, अनुभवासी श्रीराम. जेणे परमार्थ ओळखिला, तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला, कुलक्षया कारणे श्रीराम. असो भगवत प्राप्ती विण, करी संसाराचा क्षीण, त्या मूर्खांचे मुखावलोकन करूच नये श्रीराम. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थकी करावे, पूर्वजास उद्धारावे, हरिभक्ती करुणी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थस्तवन नाम समास नववा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहू, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते श्रीराम. या नरदेहाचेनी लागवेगे, एक लागले भक्ती संगे, एकी परमवितरागे, गिरिकंदरे सेविली श्रीराम. एक फिरती तीर्थाटणी, एक करीती पुरश्चरणी, एक अखंड नामस्मरणे, निष्ठावंत राहिले श्रीराम. एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी महाभले, एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न श्रीराम. एक हट निग्रह केला, देह अत्यंत पीडिला, एकी देह ठाई पडे पाडिला, भावार्थ बळे श्रीराम. एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात, एक सिद्ध अकस्मात, गगन ओळगती श्रीराम. एक तेजी तेजची झाले, एक जळी मिळवून गेले, एक ते दिसतचे अदृश्य झाले, वायू स्वरूपी श्रीराम. एक एकची बहुधा होती, एक देखतची निघोनी जाती, एक बैसले असताची भ्रमती, नाना स्थानी समुद्री श्रीराम. एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती, एक प्रेते उठवती, तपोबळे करुणी श्रीराम. एक तेजे मंद करीती, एक जळे आटविती, एक वायो निरोधिती, विश्वजनाचा श्रीराम. ऐसे हट निग्रही कृतबुद्धी, जयास बोळल्या नाना सिद्धी, ऐसे सिद्ध लक्षावधी, होऊन गेले श्रीराम. एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, ऐसे नाना प्रकारचे सिद्ध विख्यात झाले श्रीराम. एक नवविधा भक्ती राजपंथे, गेले तरले परलोकीच्या निजस्वार्थे, एक योगे गुप्तपंथे, ब्रह्मभुवना पावले श्रीराम. एक वैकुंठास गेले, एक सत्यलोके राहिले, एक कैलासी बैसले, शिवरूप होऊनी श्रीराम. एक इंद्रलोके इंद्र झाले, एक पितृलोके मिळाले, एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी श्रीराम. सलोकता समीपता, स्वरूपता सायोज्यता, या चत्वार मुक्ती तत्वता, इच्छा सेवुनी राहिले श्रीराम. ऐसे सिद्ध साधू संत, स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात, काय म्हणून वर्णावा श्रीराम. या नरदेहाचेनी आधारे, नाना साधनांचेनी द्वारे, मुख्य सारा सार विचारे, बहुत सुटले श्रीराम. या नरदेहाचेनी संबंधे, बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे, सुखी झाली श्रीराम. नरदेही येऊन सकळ, उधरागती पावले केवळ, येथे संशयाचे मूळ, खंडोनी गेले श्रीराम.
पशुदेही नाही गती. ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. श्रीराम. संत महंत ऋषी मुनी, सिद्ध साधू समाधानी, भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी, विरक्त योगी तपस्वी. श्रीराम. तत्वज्ञानी योगाभ्यासी, ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी, षडदर्शनी तापसी, नरदेहीच झाले. श्रीराम. म्हणूनी नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, दयाचेनी चुके आरिष्ट, यमयातनेचे. श्रीराम. नरदेह हा स्वाधीन, सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारे झिजवून, कीर्तिरूपे उरवावा. श्रीराम. अश्ववृषभ गायी म्हैसी, नाना पशु स्त्रिया दासी, कृपाळूपणे सोडिता त्यासी, कोणीतरी धरील. श्रीराम. तैसा नव्हे नरदेहो, इच्छा जाव अथवा राहो, पर्यास कोणी पाहो, बंधन करू सकेना. श्रीराम. नरदेह पांगुळ असता, तरी तो कार्यास न येता, अथवा तोटा जरी असता, तरी परोपकारास न ये. श्रीराम. नरदेह अंधासिला, तरी तो निपटची वाया गेला, अथवा बधिर जरी असिला, तरी निरूपण नाही. श्रीराम. नरदेह असिला मुका, तरी घेता न ये आशंका, अशक्त रोगी नासका, तरी तो निष्कारण. श्रीराम. नरदेह असिला मूर्ख, अथवा भेंपर्या संबंधाचे दुःख, तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेशी. श्रीराम. इतुके हे नसता व्यंग, नरदेह आणि सकळ सांग, तेणे धरावा परमार्थ मार्ग, लागवेगे. श्रीराम. सांग नरदेह जोडले, आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी. श्रीराम. मृत्तिका खाणून घर केले, ते माझे ऐसे दृढ कल्पिले, परी ते बहुतांचे हे कळले, नाहीच तयासी. श्रीराम. मूषक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे, मक्षिका म्हणती घर आमुचे, निश्चयेसी. श्रीराम. कांतण्या म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे, निश्चयेसी. श्रीराम. विंचू म्हणती घर आमुचे, सर्प म्हणती आमुचे घर, झुरळे म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. श्रीराम. भ्रमर म्हणती आमुचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर, आळिका म्हणती आमुचे घर काष्ठामध्ये. श्रीराम. मार्जारे म्हणती आमुचे घर, श्वाने म्हणती आमुचे घर, मुंगसे म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. श्रीराम. पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर, पिसुवा म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. श्रीराम. ढेकुण म्हणती आमुचे घर, चांचण्या म्हणती आमुचे घर, घुंगरडे म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. श्रीराम. पिसोळे म्हणती आमुचे घर, गांधेल म्हणती आमुचे घर, सोट म्हणती आमुचे घर, आणि गोवी. श्रीराम. बहुत किड्यांचा जो जार, किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. श्रीराम. पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, घरीची म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. श्रीराम. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर, निश्चयेसी. श्रीराम. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, आग्न म्हणती आमुचे घर, भस्म करू. श्रीराम. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे, शेवट जड झाले ओजे टाकिला देश. श्रीराम. अवघी घरे भंगली, गावाची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली अरण्य स्वापदे. श्रीराम. किडा मुंगे वाळवे मूषक, त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले. श्रीराम. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिसांची वसती, कोठे तरी करावी. श्रीराम. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले,
प्राणियांच्या माथा घर केले, वा मस्तकी भक्षिती श्रीराम. रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम. कीड लागे दातांसी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती श्रीराम. गोचिड अशुद्ध सेविती, चामवा मासात घुसती, पिसोळे चावणी पळती अकस्मात श्रीराम. भोंगे गांधेल चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दंश करीती, कानटे फुरसी श्रीराम. जन्मून देह पाडिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, का ते लांडगीच भक्षिले बळात्कारे श्रीराम. मूषके मार्जारे दंश करीती, स्वाने अश्वे लोले तोडती, रिसे मरकटे मारिती, कासा विष करुणी श्रीराम. उष्टरे डसोनी इचलिती, हस्ती चिरडुनी टाकिती, वृषभ टोचुनी मारिती अकस्मात श्रीराम. तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपोन मारिती, असो या देहाची स्थिती ऐसी असे श्रीराम. ऐसे शरीर भूतांचे, मूर्ख म्हणे आमचे, परंतु खाजे जीवांचे, तापत्रय बोलिले श्रीराम. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थचे गेले. नाना आघाते मृत्युपंथे श्रीराम. असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खांचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास 10वा श्रीराम. दशक पहिला समाप्त.